मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 रावेरचा पिनकोड नंबर आणि माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558. व्हिडिओ नंबर 623, 2 ऑगस्ट 2026, वार रविवार. हा व्हिडिओ आपण भीमाशंकरच्या रस्त्यावर रोड करत आहे, मार्गावर रोड करत आहोत, मंचर ते भीमाशंकरच्या आम्ही जवळजवळ 10 वर्षापूर्वी आलो होतो. आता काय स्थित्यंतर झालं आहे ते बघण्यासाठीच आलो आहोत. वेळ नव्हता तरी वेळ काढून आलो आहोत. असा हा व्हिडिओ करण्यापूर्वी, मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. खऱ्या अर्थाने विस्मरण अनेक व्हिडिओच्या ह्याच्यातून झालेलं आहे, त्याविषयी मनाला बरं वाटत नाही. लीलाधर सोनवणे, राहुल नरेंद्र पाटील, सोनवणे मेकॅनिक, हे 3 मुलं मला नेहमी आठवण देतात, स्मरण करून देतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. मानव प्राणी मनुष्य जीवन जसं आहे तसं निसर्ग पण आहे, पशु पक्षी पण आहे, दगडधोंडेही आहे, वातावरणही आहे, हवा आहे, पाऊस आहे, पाणी आहे. एवढं सांगण्याचं तात्पर्य असं आहे मला की या विश्वामध्ये जे आहे, मग त्याच्यामध्ये विविध धर्माचे दैवत्व, या सर्वांना आपण पाहिलं तर समस्याग्रस्त आहेच. त्यांच्या जीवनात पण समस्या होत्या, दुःख होते, कष्ट होते. मग अशा ह्या समस्याग्रस्त देवादिकांनाही आल्या, माणसांनाही येतात, त्याप्रमाणे दगडांना सुद्धा येतात. काही दगड फोडले जातात, काही रस्त्यावर फेकले जातात, काही उद्ध्वस्त होतात, काही झिजतात, पाण्यामध्ये वादळं होतात, हवेत वादळं होतात, पाण्यामध्ये सुनामी येते, पाण्यामधले जीवजंतू मरतात, जीवजंतू वाढतात. मासोळ्या आपण पाहिलं, काही मासोळ्या काढून विकल्या जातात. झाडं सुद्धा उन्मळून पडतात, नवीन झाडं लावली जातात, संरक्षण होते, मंदिरात झाडांचे संरक्षण होते, रस्त्यावरची कापली जातात. पशु पक्ष्यांनाही रोग होतो, आरोग्याची हानी होते. आपण पाहिलं तर मला असं वाटते की शेळीचा जन्म, बकरीचा जन्म हा यांच्या नशिबातच अनैसर्गिक मृत्यू लिहिलाय की काय असं वाटायला लागते. या विश्वामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये, प्रत्येक देशामध्ये हजारो पशांचा बळी नित्य सेकंदाला दिला जातो. म्हणजे जीव त्यांचा प्रगट होतो. काही जन्मजात, जे कोंबडीची पिलं जन्मजातही खाल्ली जातात, मारली जातात. शेळी काही दिवस जगते, तिला जगवतात आणि जगवतावरही तीच माणसे त्यांची हत्या करून खातात. तर असं का घडते, हा ज्योतिषशास्त्राचा प्रश्न आपण विस्तृतप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न किंवा नजर तिकडे टाकलं तर कुठलीही समस्या ही सुखावह नसते. कुठलाही त्रास, कष्ट हे आनंददायक नसतात, दुःखदायक, क्लेशदायक. काही तर इतके असतात, दुःख कष्टाने आत्महत्या सुद्धा पुष्कळशे व्यक्ती करतात. ते काय आपण होणं जीव देतात असं नाही, प्राण देणं सोपं नाही. जराशी सोयी काटा टोचला किंवा मच्छरही चावलं तर आपण किती व्यथित होतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. रस्त्यामध्ये कुठे काही नसलं तर आपण ते तोंडामध्ये बोट घालतो, बोटाला काही लागलं तर. म्हणजे आपण आपल्या शरीराला किती जपतो.
आणि आत्महत्या करणं किती कठीण काम आहे. आता एक रावेरचा मुलगा होता, कैलास नावाचा, ड्रायव्हर करत होता. रावेरमध्ये कमी रोज मिळतो म्हणून पुण्याला आला. पुण्याला 15,000 रुपये पगार मिळाला त्याला, परंतु त्याच्यात 7-8 हजार भाड्यात जात होते, 2,000 रुपये येण्या जाण्यात जात होते. मग ते काही परवडण्याचं झालं. आणि मग याने आत्महत्येचा प्रयत्न केला. तर आत्महत्येचा जो दोर होता, जी काही साडीगिडी काही लावली होती त्याने, ती तुटली, फाटली आणि तो खाली आदळला गेला. आणि मग मात्र या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर त्याचा जीव वाचला. थोडासा थांबला, विश्रांती घेतली, पण पुन्हा आवेग आला आणि संततीच्या पुलावरून त्याने उडी मारून आत्महत्या घेतली. आता हे साधारणतः 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, स्मरणात आहे म्हणून आठवते. हाच कैलास नावाचा माझा ड्रायव्हर असताना त्यावेळेला आम्ही गुवाहाटीहून येत होतो, इंदोरला आलो. तर इंदोरला मुक्काम करण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु मला घरी जायचं होतं. पंचांग पाहिलं तर मृत्यूयोग होता. तो नाही म्हणे. मी माझ्या मुलाला फोन केला, अलंकार नावाच्या, त्याने त्याच्या ड्रायव्हरला फोन केला की चल लवकर ये, आणि तो लवकर आला. गाडी मला तो म्हणे की मला इच्छापूर त्याची बहीण होती, तिथे जायचं आहे, दिवाळीचा सण होता. मी त्याला नाही म्हटलं, कारण की मृत्यूयोग चालू आहे तर तू जाऊ नको. त्यानं ऐकलं नाही. माझ्या मुलाची 2 व्हीलर घेतली आणि निघाला. 2 बुलेटच्या मध्ये याची गाडी आली. त्या गाडीचे तुकडे झाले ना, बाटलीच्या पायाचे 6 तुकडे झाले. अलंकार नावाच्या मुलाने त्याचा संपूर्ण खर्च उचलला आणि त्याला बरं केलं, चालतं केलं. म्हणजे जिथे मृत्यू याचा होता, अपघात ॲक्सिडेंटमध्ये, तिथे मृत्यू आला नाही. माझ्या मुलाने त्याला वाचवलं. परंतु जीवन आयुष्यात काय लिहिलं होतं हे बघायला गेलं तर आपण त्याचा शेवटी अनैसर्गिक मृत्यू झाला हे बघितलं. तर हे अनैसर्गिक मृत्यू, बरेच शेतकरी बहुसंख्येने आत्महत्या करत आहे. आत्महत्येचं प्रमाण कमी जास्त होत असेल, पण आत्महत्या सुरूच आहे. खास करून आपण शेतकरी बांधवाकडे गेले पाहिलं तर शेतकरी वर्गाच्या आत्महत्या होत्या, इतर वर्गाच्या होत नाही. मग असं काय होते? तर शेतकरी वर्ग हा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संपूर्णतः निसर्गावर अवलंबून राहणारी ही व्यक्ती. कधी तोटा होईल, कधी नफा मिळेल, पण नफाही मिळाला तर तात्पुरता मिळेल. अशा याच्यात फाटका संसार असतो. आणि सरकारची मदत ही केव्हा मिळेल काही नाही. मदत जाहीर होते, मदत नाहीशी होते, मदत मिळत नाहीशी, असे अपूर्ण पडते आणि आत्महत्या होते, करावी लागते. संसार उघड्यावर पडतो शेतकरी बांधवांचा. तर याच्याकडे एक ठोस योजना सरकारने करायला हवी. प्रत्येक शेतकरीवरही सरकार नियम लावते की इतके उत्पन्न आहे तर मग बागायती आहे का नाही आहे, इतर उद्योग आहे का नाही आहे. वास्तविक शेती जर आहे तर शेतीत जर नुकसान होते आहे तर शेतीत नुकसान होत असताना त्याची भरपाई सरकारनं करायला पाहिजे. त्याचे इतर उद्योग असो का नसो, पण सरकार शेतकऱ्याच्याच बाबतीत चालणे लावते. ही गोष्ट उचित आणि योग्य नाही. शेतकऱ्यांनी मात्र जोपर्यंत संघटित होत नाही शेतकरी वर्ग, तोपर्यंत सरकारच्या कानावर ही गोष्ट बिंबणार नाही आणि बुद्धीत शिरणार नाही. आता हे राजनैतिक पैलूवरून आपण हे बघितलं, परंतु ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर आपण याच्याकडे बघायला गेले तर आपण पाहतो एका आईवडिलाची 2-4 लेकरं असतात, मुलं असतात. एक भानकुदळ असतो, एक साधा मवाळ असतो, तिसरा PhD करतो, चौथा हा त्याला शिकताच येत नाही, अक्षर ज्ञान नाही, त्याला करता येत नाही, आणि मग तो अशिक्षित राहतो. असं काय होते?
एकाच आईवडिलाची मुलं. तसं पाहिलं तर आईवडील म्हणजे घराणं एक, खानपान एक, आईवडील एक, आईचा गर्भ एक, आईचं बीजारोपण वडिलांमार्फत केलं जाणारं एक, अशी विभिन्न प्रकृतीची मुलं का निर्माण होतात. आता इथे आपण विज्ञान पाहिलं तर आपण शिक्का पाहिला, आपण 10 रुपयाचे नाणं पाहिलं, नोट पाहिली तर सारखी होती. परंतु इथे विभिन्नता येते. विभिन्नता काय येते ते प्रत्येक जन्माची वेळ वेगळी असते, जन्माची तारीख वेगळी असते, जन्माचं ठिकाणही वेगळं असते. आज ह्या दवाखान्यात तर उद्या दुसऱ्या दवाखान्यात. काही वेळेला एकच दवाखाना असला तर काही डॉक्टरांनी केलेली डिलिव्हरी असते, काहींनी त्यांच्या पत्नीने डिलिव्हरी केलेली असते. नर्समध्ये बदल झालेला असतो, वातावरणात बदल झालेला असतो. काही उन्हाळ्यात असतात, काही पावसाळ्यात, काही हिवाळ्यात. हे जे स्थित्यंतर होते आपण हे बघितलं तर या स्थित्यंतराचे परिणाम हे त्या बालकावर होत असतात आणि त्याच्यामुळे ते ग्रहस्थिती जी निर्माण होते त्या ग्रहस्थितीवर त्याचं आयुष्य चालत असते. आपण या ठिकाणी पाहिलं तर ग्रहस्थितीचे परिणाम ज्या वेळेला होतात, काहींना जुळे होतात, काहींना तिळे होतात. परंतु 5-2 मिनिटाचा फरक तर हा जास्त असतोच. 5 मिनिटाचा जवळजवळ फरक त्याच्यावरच असतो. परंतु भिन्न भिन्न नशीब असते हे लक्षात घ्या. म्हणजे ज्योतिषशास्त्र किती सूक्ष्मशास्त्र यावरून लक्षात येते. तुम्ही विज्ञानामध्ये मायक्रो म्हणतात, त्याच्यावरून सूक्ष्मता म्हणतात, परंतु त्यांना मन, भावना अशा गोष्टी त्यांना कळत नाही आणि ते विज्ञानाच्या बाहेर आहे. ते कधीही कळणार नाही. लाखो वर्षापूर्वी विज्ञान पुढे गेलं तरी ते त्यांना कळणार नाही, एवढी माझी खात्री आहे. ते फक्त ज्योतिषशास्त्र बघू शकतात. तर अशा या आत्महत्याच्या कुंडल्या का आहे का, मग आपल्याला अगोदर समजते का, हा माझा प्रश्न मुख्य आहे या ठिकाणी. मग अशा ज्यांच्या आहे अशांच्या विषयी आपल्याला काय करता येईल, मग त्यांना वाचवता येईल का? हो, निश्चित वाचवता येईल. मन परिवर्तन करता येईल, उपासना आराधना करता येईल, हे लक्षात घ्यावं. विज्ञानामध्ये टॅबलेट आहे, सलाईन आहे, गोळी आहे, इंजेक्शन आहे, नाना तऱ्हेचे उपकरणं आहे, यंत्र आहे, लाखो करोडो रुपयाची. परंतु असं एकही उदाहरण नाही की एक गोळी गेली आणि त्याने आत्महत्याचं परिवर्तन झालं. एक इंजेक्शन घेतलं, सलाईन घेतलं, डॉक्टरने विचार केला, औषधं दिली, ट्रीटमेंट दिली आणि आत्महत्या रोखली, असं एकही उदाहरण विज्ञानामध्ये नाही आहे. ज्योतिषशास्त्र मात्र ते करू शकते. म्हणून प्रत्येकाची जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सांगण्याचा हेतू हा, त्याचा जीवन प्रवास कसा चालणार आहे, अधोरेखित कसा होणार आहे, आपल्याला याच्यातून मार्गदर्शन होत असतं. आणि हे अनमोल आहे. कारण हे काय आहे की वर्तमान आता हम दो हमारे दो असा नारा होता काँग्रेसच्या राज्यात. कुटुंब नियोजन सुरू होतं आणि त्याप्रमाणे ती पायंदा पडला, पद्धत पडली. परंतु आज बहुतांशी एकावरच आनंदित आहे. कारण मुलांना जगवणं, पोषणं, त्यांचं शिक्षण करणं, त्यांना नोकरी लावणं हे फार कठीण प्रयास होऊ लागले आणि हे सरकारनंच केलेलं आहे. मराठी शाळा बंद केल्या, हजारो लाखो रुपये खाजगी शिक्षण संस्था घेत आहे आणि म्हणून आई वडील हे पिचत जात आहे. आणि या मुलांवर खर्च केलेला आई वडिलांना दुःखात टाकणार आहे ही सरकारची नीती. कारण सर्व खर्च होऊन जातो. माझा मुलगा मोठा होईल, शिकेल, तो सुखात राहील, ही भावना आई वडिलांची असते. आई वडील पुढे आपलं काय होईल याविषयी प्रश्नचिन्ह असताना त्याकडे बघणार नाही. आणि मग हाच मुलगा अमेरिकेत जातो, मृत्यूच्या वेळेला येत नाही, पाणी टाकाच्या वेळेला येत नाही. काही तर त्यांची जी पत्नी येते त्याच्या याच्याप्रमाणे चालतो. आई वडील तोडले जातात, आई वडील उपाशी मरतात असं म्हटलं तरी चालेल, वावगं होणार नाही. या सरकारच्या नीतीमुळेच म्हटलं तरी चालेल. सरकार काही करत नाही. सरकारच्या कायद्या आई वडिलांच्या इस्टेटीमध्ये त्यांचा वारसा हक्क दिला जातो. मुलांच्या इस्टेटीमध्ये आई वडिलांना वारसा का दिला जात नाही? पेन्शन पुरतं त्याला कायदा का केला जातो?
ज्याप्रमाणे मुलांना बरोबरीचा हक्क देत आहे, मुलींना सुद्धा बरोबरीचा हक्क देत आहे, तर एखादा नोकर असला तर त्याचा निम्मे पगार आईवडिलांच्या खात्यावर का नसावा? म्हणजे ते आत्महत्या करणार नाही ना, वृद्धाश्रम बंद होतील. आता हे सगळं बघण्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करता येते, म्हणजे बघता येते की आपला मुलगा आपल्याला हा सहाय्यभूत होणार आहे की नाही, हे बघता येते. आपला मुख्य हेतू आहे आत्महत्येचा. तर आत्महत्याच्या मध्ये म्हणजे मृत्यूस्थानाची कुंडली आपण बघायला हवी. जन्माक्षर, जन्मांक आणि कॅम्प्युटरच्या कुंडल्या ह्या असत्य खोट्या असतात. आपल्याला जर डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागतं, दुसऱ्या डॉक्टरकडे जाता येत नाही. म्हणून आत्महत्याच्या कुंडली बघत असताना त्याच्यामध्ये आपल्याला जीवन, मृत्यू, भाग्य, लाभ, लोभ, कर्तव्य अशा स्थानातून आईवडिलांचा वारसा एवढं बघायचं असतं. आणि मग मृत्यू योग, याच्यामध्ये शनिचंद्राचा योग आला की मानसिक चिंतेमध्ये, राहू आला की मग आत्महत्या करतो मनुष्य. बुध मंगळाचा योग आला की बुद्धी फेल जाते आणि त्याच्यात केतू आला तर मग आत्महत्याचा योग येतो. आणि याच्यामध्ये अजून शनी रवीचा योग आला तर या कुंडलीमध्ये रवी हा धनकारक असतो, शनी पण धनकारक होतो. आर्थिक प्रकरणामध्ये, आर्थिक बुडीमुळे, कर्ज समस्यामुळे, कोणाची उदार उसनवारी असह्य झाल्यामुळे मृत्यू त्याला करावा लागतो, हे पण आहे. याच्यामध्ये मंगळ शनी आला तर स्फोटक योग होतो, मंगळ बुध आला तरी पण स्फोटक येत होतो. जमीन विकावी लागते, जमीन नाहीशी होते. आता कसं होईल आपलं, या होईल पण याच्यामध्ये चंद्र आला तर मनाची स्थिती बिघडते आणि मनुष्य मग आत्महत्या करतो. हा योग असताना रवी म्हणजे प्राण, रवी म्हणजे प्राण, चंद्र म्हणजे मन. मनाची स्थिती ज्या वेळेला होते की आता आपल्याला जगून काही उपयोग नाही, कारण जगूनही आपण केलं तर आपल्याकडं हे सावरलं जाणार नाही. तो असह्य होतो, रात्रंदिवस खपतो, कष्ट करतो. नाना तऱ्हेचे लोक त्याला त्रास देतात, कर्ज समस्यावाले त्रास देत असतात, बँकेवाले त्रास देत असते, सरकारचे काही घरभाडं थकीत असते किंवा टॅक्सेस थकीत असतात, विजेचं बिल थकीत असते. तो खतं बियाणं शेतकरी आणू शकत नाही, त्याच्यामध्ये पेरणीसुद्धा करू शकत नाही. दुसऱ्याकडे लावलं तर तोही कमी भावाने शेतीविषयी मागणी करतो आणि कारण तो आडला आहे तर नडला आहे तर फायदा घ्यावा, अशी प्रवृत्ती मानवाची असते. आणि म्हणून मग तो या आत्महत्येच्या गर्तेत सापडतो. मग आत्महत्याच्या गर्तेत सापडणारे ग्रह मी तुम्हाला सांगितलेले आहे. असे ज्यांच्या कुंडलीमध्ये असतात त्याचा बहुतांश आत्महत्याकडे कल असतो. हा व्हिडिओ भीमाशंकरच्या मार्गावर होत आहे, लक्षात घ्यावं आपण. अगदी जंगल आहे. पूर्वी हे जंगल फार मोठ्या प्रमाणावर होतं, दिवसाही अंधार होता, इतका लाईट नव्हता, पण जंगल तोड झालेली आहे. रस्त्या बऱ्यापैकी आहे म्हणायला पाहिजे, चांगला तर मुळीच नाही. आता मी रावेर ते पुणे आलो, रस्ता अगदी खराब. त्यानंतर मी चाकणकडे आलं, त्याच्यावरून तो खराब. टोल वसुली सरकारला पाहिजे, बाकी काही नाही. एकाही ठिकाणी बोर्ड नाही की कुठल्या गावाला कुठले रस्ता जातो आहे म्हणून. रावेर ते पुणे, पुणे ते मी आता भीमाशंकर चाललो आहे, आळंदी ते पुणे, तिथे पण काही बोर्ड नाही. दयनीय अवस्था आहे. एक लहानसा बोर्ड इथे दिसला भीमाशंकरकडे जाताना, 2 ठिकाणी विचारावं लागलं. तर आत्महत्या ही जी मानवाच्या मनाची स्थिती असते, ती मनाची स्थिती कमजोर होते. मानसिक कमजोरीचं लक्षण म्हणजे आत्महत्याकडे प्रवृत्त. आता या अवस्थेमध्ये काही वेळेला काय होते की असं अवस्था असते, खाण्यापिण्याची कमजोरी होते, पौष्टिक पदार्थ मिळत नाही. वडील बिचारे अर्ध उपाशी उठतात, पत्नीला मिळालं पाहिजे, मुलांना मिळालं पाहिजे म्हणून. काही वेळेला वडापाव खाऊनही जगत असतात. अशामध्ये मग आरोग्य बिघडते. आरोग्याचा ताण, पैशाचा ताण, घराची विवंचना, अशा अनेकांचं आपण बघत असतो. तर या बघत असताना त्याच्यावर विचाराचं काहूर मांडलं जाते डोक्यामध्ये आणि त्या काहूर रात्रदिवस झोप येत नाही. जशी पाण्यातून मासोळी काढली की ते तडपते, तशी तडपण त्या माणसाची होते आणि शेवटी एक दिवस निर्णय हा घेतला जातो. आत्महत्या करता ज्याविषयी चिनावरमध्ये एक गृहिणी आहे,
तिच्या पतीविषयी मी सांगितलं की बहुतांशी हा 9 दिवसात आत्महत्या करेल, आणि तसंच झालं. 9 दिवसाच्या 8व्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली. ताजं उदाहरण आहे माझ्याकडच्या कार्यालयातले, असे अनेक उदाहरणं आहेत. तर आत्महत्या या रोखल्या पाहिजे. रोखल्या असताना त्याला आधार द्यायचं काम हे ज्योतिषाचार्य करू शकतो, पण त्याला जाणकार ज्योतिषाची आवश्यकता आहे. आता याच्यावर मानसिक उपचार करायला पाहिजे, तर मानसिक उपचाराचे केंद्र पण आहे, नाही असं नाही. परंतु मानसिक उपचार करत असताना ते ज्योतिषशास्त्राप्रमाणे करायला हवे. गुरु बिघडला आहे का, चंद्र बिघडला आहे का, बुध बिघडला आहे, बुद्धीचा कारक बुध बिघडला आहे का, चंद्र मनाचा कारक बिघडला आहे का, रवी आरोग्य बिघडलं आहे का, शनी मनामध्ये काहूर माजला आहे का, हर्षल नेपच्यून प्लुटो पाण्यापासून भय आहे का मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे का, भूत पिशाच असे याच्या झोपण्यामध्ये येत आहे का, त्रासदायक होत आहे का, अशा तऱ्हेचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर ते बघत असताना आत्महत्यापूर्वी आपल्याला कळते, हे मला सांगण्याचा, तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा हा हेतू प्रामुख्याने आहे. तर हे असत असताना आपल्याला फक्त या ठिकाणी सांगायचं वाटतं की जन्मकुंडली मात्र यासाठी अत्यावश्यकच आहे. असो, आजच्या कार्यक्रमाला समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.